अरे यार काहीतरी प्रॉब्लेम आहे, बफरिंगला खूप वेळ लागतो इकडे. अरे या डफर गोविंदाचा बफर कारभार. रोय बासी कडी के बास मारते हुए बेसन. गोविंदाला काय बोलायचं नाही, कळलं ना? पण इतकं ऑब्सेशन काय तुला गोविंदाचं? बघ ना, ऑब्सेशन नाही, पॅशन आहे गोविंदा, अग्रेशन आहे गोविंदा, इम्प्रेशन आहे गोविंदा, डिप्रेशन आहे गोविंदा. ए गौरव, गोविंदाचे एक एक डायलॉग मोजलीस ना, त्याच्या तोंडातलं एक एक वाक्य मोजलंस ना, तर ग्रंथ तयार होईल, ग्रंथ. आणि ग्रंथ पण साधा सुद्धा नाही, वाटेल त्या वेळेस वाटेल त्या विषयावर फिलॉसॉफी. तुझी 100 पुस्तकं वाचतोस ना, त्यातले 1000 उपदेश वाचतोस ना, त्यापेक्षा गोविंदाच्या फिल्म्स बघत जा. अरे रुक्मिणी हूं मैं गोविंदा की, राधा हूं मैं गोविंदा की, मीरा हूं मैं गोविंदा की. कोणी निंदा करा कोणी वंदा, सबसे आगे अपना गोविंदा. गोविंदा गोविंदा गोविंदा. कोणी गोविंदा घ्या, कोणी गोपाळा घ्या. ए तुम्हाला कोण आवडतं रे आयुष्यात? बाबा. संजू बाबा. अरे संजू बाबा नाही, आपल्या सगळ्यांचे बाबा. असं नाही रे, हिरो कोण आवडतं? गौरव तुला कोण आवडतं? द सर सर शाहरुख खान, किंग खान. अरे काय माणूस आहे यार तो. हा, कोणाचंही बॅकिंग नसताना फक्त स्वतःच्या बळावर इंडस्ट्री टॉपला राहिलाय माणूस तो इतकी वर्ष. आणि ही इज नॉट ओनली अ गुड ऍक्टर, ही इज अ ब्रँड इन हिमसेल्फ. ही इज अ बिझनेसमॅन. या मला रणबीर आवडतो. आणि रणवीर म्हणजे असे आउटस्टँडिंग आहेत दोघं. एक शांत आहे, एक क्रेझी आहे. आणि आपल्या जनरेशनचे असे वयस्कर खान्स वगैरे नाही. ए पप्पे सांग ना, तुला कोण आवडतं? भाई आपला फेवरेट मराठी माणूस. 2च मराठी माणसं आहेत ज्यांनी मराठी माणसाची आन बान शान आणि मान फिल्म इंडस्ट्रीमध्ये वाढवली भाई, वर्ल्ड वाईड. खरंय, व्ही शांताराम आणि माधुरी दीक्षित. आणि नानासाहेब पाटेकर आणि रजनीकांत. रजनीकांत इज ऑल्सो ब्रँड इन हिमसेल्फ. ताप्या, रजनीकांत साऊथचा आहे. ताई अभ्यास वाढवा. काय बोलतात त्या? शिवाजीराव गायकवाड असं खरं नाव आहे त्यांचं. रजनीकांत ते बदललेलं नाव आहे. रिअली? या. वाओ. ओ लेडी डॉन, तुम्हारा इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है. तुम्हें कौन पसंद है बताओ? नाही नको, मला खूप झोप आली, मी झोपते. आणि तसं पण तुम्ही हसणार मला, मग मी कशाला उगाच सांगू. आणि आवडतो तर आवडतो ना, आवडू शकतो एखाद्याला. हसायचं काय त्याचं? अगं सांग की, एवढं काय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले
त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.